नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी या वेब सिरीजचा 52वा एपिसोड तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 53वा भाग कधी येणार। तर 53वा भाग आपल्याला सोमवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 53व्या भागात काय होणार, पण हे सर्व पाहण्याआधी पाहू की 52व्या भागात काय झालं होतं। आपण सर्वजण 52व्या एपिसोडची वाट पाहत होतो, कारण आपल्याला या भागामध्ये अभिजितचे वडील नेमकी काय निर्णय घेणार आणि अभिजित गाव सोडणार की नाही, आणि त्याचबरोबर अभिजित रेश्माच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार। चला तर मग पाहू की 52व्या भागात काय घडलं होतं। तर दादे शहरात जाणार होता, पण दादेच्या वडिलांनी त्याला समजावलं आणि सांगितलं की मी स्वतः शहरात जातो आणि काहीतरी काम करतो, कारण तुझं शहरात मन लागणार नाही आणि गावात तू सुखाने राहशील। तुम्ही तिघेही इथेच राहा आणि इथेच काम करा। आणि दाद्याला त्यांचं बोलणं पटतं आणि गावातच राहायचं हे त्यांचं पक्क होतं। अभिजित शहरात जाणार नाही हे तो मधुकर, विकास, किरण यांना सांगतो आणि ते पण खूप आनंदी होतात। आणि इकडे अभिजितचे वडील अभिजितला जवळ बोलवतात आणि अभिजितच्या लहानपणाचे काही आठवणी त्याला सांगतात। तरी पण अभिजित त्याच्या वडिलांवरती नाराज असतो आणि सांगतो की मी तुमच्यामुळे खूप काही ऐकून घेतलं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी एकदा माझ्यासोबत शाळेत याल का। तेव्हा दुसऱ्या दिवशी अभिजित आणि त्याचे वडील शाळेत जातात आणि शाळेतील मुख्याध्यापक सर, कांबळे सर हे सर्व खूप आनंदी होतात, कारण अभिजित पुन्हा शाळेत आलाय आणि त्याबरोबर त्याचे वडील पण पहिल्यांदाच शाळेत आलेत। त्यामुळे नंतर अभिजित वर्गात जातो आणि वर्गातले सर्वजण खूप आनंदी होतात। तेव्हा अभिजित केवढा बरोबर बोलतो, पण रेश्माचा नाराज चेहरा तो पाहतो। रेश्मा सोबत तो बोलतो तरी पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते। नंतर शाळा सुटल्यावर पुन्हा एकदा अभिजित आणि रेश्मा यांच्या प्रेमाच्या गोष्टींवरती काही बोलणं होतं, पण ज्या उत्तराची आपण वाट पाहत होतो ते आपल्याला काही पाहायला मिळालं नाही। पण आता 53व्या भागात काय होणार, तर कदाचित रेश्मा आणि अभिजितच्या काही गोष्टी ह्या केवढापर्यंत जातील आणि पुन्हा एकदा मैत्रीमध्ये दुरावा आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।